जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महसूल विभागांतर्गत जो काही आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे, त्याविषयी तुम्ही खूप साऱ्या युट्यूब चॅनल वरती माहिती पाहिलेली असेल. याच्याविषयी आशा करतो की तुम्हाला माहिती ऑलरेडी आहे, परंतु मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेगळं काहीतरी सांगणार आहे. या पीडीएफ सोबतच तुम्हाला ज्या अपकमिंग जागा आहेत, मेगा भरती आहेत, जवळपास बघा महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो, महसूल विभागाअंतर्गत भरल्या जाणारी तलाठी पदभरती असेल, तिलाच आता महसूल अधिकारी असं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर बघा नगर रचना विभाग असेल किंवा नगर परिषद असेल, त्यानंतर बघा पुढील जे पद आहे ते पद असणार आहे आरोग्य विभाग या अंतर्गत सुद्धा खूप सारे भरती जी आहे ती भरती येण्याची शक्यता आहे लवकरच DHS मध्ये सुद्धा. त्यानंतर बघा चौथे जे वॅकन्सी येणार आहेत या अधिपरिचारिकाचा येणार आहेत. DMER अंतर्गत अधिपरिचारिका यांच्या सुद्धा खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वॅकन्सीज पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर बघा काही राहिलेल्या जे महानगरपालिका आहेत, मनपाची सुद्धा भरती जी आहे ती मनपाची भरती सुद्धा येणार आहे. त्यानंतर बघा 2026 च्या शेवटी पोलीस भरती सुद्धा येणार आहे. तर अशा वेगवेगळ्या विभागाअंतर्गत खूप साऱ्या मोठ्या पदांवरती पदभरती होणार आहे. आपले माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की 2026 हे जे वर्ष आहे, हे वर्ष भरतीचं वर्ष असणार आहे. या वर्षामध्ये खूप साऱ्या मेगा भरती होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर बघा अजून एक पॉइंट आहे की बरेचशा विभागामध्ये आता TCS आणि IBPS या दोन कंपन्या ज्या आहेत यांचं टेंडर संपलेलं आहे आणि बहुतांश जे एक्झाम आहेत, आता बहुतांश विभागाचे एक्झाम MPSC घेणार आहे. आणि या MPSC मध्ये बघा जसं प्री कंबाईन जसं एक्झाम कंडक्ट करते MPSC, तशाच पद्धतीनं एक अंदाज आहे की गट क कंबाईन म्हणून एक यामध्ये पॅटर्न येऊ शकतो MPSC मध्ये. आणि तलाठी असेल, नगररचना असेल, या ज्या काही नगररचना, नगर परिषद, तलाठी, महसूल अधिकारी या ज्या 2-4 वेगवेगळ्या विभागातील महत्वाचे पद आहेत, या सगळ्यांसाठी MPSC कडून कंबाईन एक्झाम घेतली जाऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला तिथं प्रेफरन्स देण्याची एक सोय जी आहे ती उपलब्ध करून दिली जाऊ शकते. एक प्राथमिक अंदाजानुसार ही माहिती सध्या समोर आपल्याकडं आलेली आहे. तर बघा हा जो अशाच पद्धतीची जी PDF बाहेरील सुद्धा महत्वाची माहिती आहे, ही माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2 एप्रिलला बघा महसूल विभागाचा एक नवीन आकृतीबंध तयार झालेला आहे आणि त्या आकृतीबंधामध्ये जवळपास पूर्ण डिटेल्स यामध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे. ही PDF सुद्धा मी तुम्हाला टेलिग्रामला टाकतो. तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या बारकाईनं वाचून पण घेऊ शकता. तर बघा या महसूल विभागामध्ये एकूण 34,576 नियमित पद आणि 1,300 बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यासाठी जे पद आहेत, यांसाठीचा एक सुधारित आकृतीबंध जो आहे तो आता तयार करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढे पद जे आहेत हे आधीच्या आकृतीबंधानुसार नव्हते आणि काहीतरी कमी होते आणि त्याच बेसिसवर बघा आता यामध्ये तलाट्याचे एक जे महसूल अधिकारी आहे, या महसूल अधिकाऱ्यासाठी खूप सारे पद सुद्धा रिक्त करण्यात आलेले आहेत. जवळपास या 35,000 मध्ये बघा 15,000च्या जवळपास ग्राम महसूल अधिकारी, 15,747 एवढा आकडा जो आहे तो ग्राम महसूल अधिकारी यांचा आहे. म्हणजे एवढ्या पदांवरती भरती येणार आहे का? तर नाही मित्रांनो, यातील ऑलरेडी आता पूर्ण महसूल विभागामध्ये ग्राम महसूल अधिकारी जे पद आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते 15,747 असणार आहेत. यातील काही पद ऑलरेडी पहिलंच भरले गेलेले आहेत. काही पद पदोन्नतीने भरले जातील, काही पद सरळ सेवेने भरले जातील. आणि आता बघा 2025च्या सुरुवातीला आपल्याकडे एक प्राथमिक माहिती येत होती की ग्राम महसूल अधिकारी यांच्या जवळपास 700 जागा रिक्त आहेत. आणि त्यानंतर बघा
आता पूर्वी मंजूर पदांमध्ये आणि आत्ताच्या पदांमध्ये जेवढी काही भर पडलेली आहे. आता जुन्या आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे एक्झॅक्ट पद किती होते आपल्याला माहिती नाहीये. तरी एक आपण अंदाज धरू की एक 12-13 हजार पदं असतील आणि या जे काही आकृतीबंध आहे, या आकृतीबंधामध्ये 1-2 हजार पदं तलाठ्याचे जे आहेत ते वाढून आलेले आहेत. असं जरी आपण कन्सिडर धरलं, तर 2,000 पैकी बघा विद्यार्थी मित्रांनो 1400-1500 पदावरती जरी त्यांनी भरती काढली, तर जवळपास या विभागामध्ये 3,000 प्लस पदांसाठी तलाठी पदभरती जी आहे, ती येऊन धडकण्याची शक्यता आहे. जास्त बरेच जण 15,000 सांगतायत, पण ही माहिती जी आहे ते आकृतीबंधानुसार महाराष्ट्रामध्ये तेवढ्या जागा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि त्या विभागामध्ये आता त्या पर्टिक्युलर पदासाठी एकूण पदसंख्या किती आहे त्याची माहिती आहे ही एकूण रिक्त पदांची नाहीये. तर बघा गट क मध्ये वेगवेगळे पद आहेत. यामध्ये जसं सहाय्यक महसूल अधिकारी असेल, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी असतील, उपलेखापाल असतील, महसूल सहाय्यक असतील, लघुटंक लेखक, वसुली कारकून असेल, मापक असतील, वाहन चालकाचे सुद्धा खूप सारे पद आहेत बघा 787 पद आहेत आणि रोखपाल असतील. अशा या वेगवेगळ्या पदांसाठी पदभरती येणार आहे. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा अपकमिंग जी महसूल अधिकाऱ्याची भरती येणार आहे, ती भरती XYZ काहीतरी पदांसाठी आणि पुढील काहीतरी दिवसामध्ये येणार आहे. हा पॉइंट फिक्स आहे. तर बघा आपण पॉइंट वाईज समजून घेण्याचा प्रयत्न करू. पदे येणार आहेत. जवळपास काहीतरी पदांवरती पदभरती येणार आहे. वेळ किती लागणार आहे हे आपण निश्चित सांगू शकत नाही कारण शासकीय कामामध्ये किती वेळ लागेल याची काही अंदाज बांधता येत नसतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षा कोण घेणार? एम-पी-एस-सी असेल, किंवा मग तुमचं टी-सी-एस घेईल का आय-बी-पी-एस घेईल तर 99% चान्सेस आहेत, की यावेळेस जी तलाठी भरती आहे, याचे पेपर एम-पी-एस-सी घेईल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा एम-पी-एस-सी जरी घेत असेल, तरीही या पाठीमागचे जे काही पी-वाय-क्यू असतील त्या भरतीचे तलाठी संदर्भामध्ये मग ते टी-सी-एस ने घेतलेले असतील किंवा आय-बी-पी-एस या कंपनीनं घेतलेले असतील, हे खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. अभ्यास करणं महत्त्वाचं नसतं विद्यार्थी मित्रांनो, तेच विद्यार्थी सक्सेस होतात, जे टेक्निकली अभ्यास करतात, स्मार्ट वर्क करतात, स्मार्ट स्टडी करतात. त्याच विद्यार्थ्यांचं 90% त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे, ते होत असतं. मग आता बघा एम-पी-एस-सी पेपर घेईल किंवा टी-सी-एस, आय-बी-पी-एस घेईल. आपण एक तलाठी या पदासाठी ग्राम महसूल अधिकारी जे आहेत, आता तलाठी म्हणणं योग्य राहणार नाही बघा. ग्राम महसूल अधिकारी या पदांसाठी जे काही पदभरती येणार आहे, या पदभरतीसाठी आपण आपलं जे काही पोर्टल आहे ऑनलाईनचं GOVEXAMS हे आपलं ऑनलाईन पोर्टल आहे विद्यार्थी मित्रांनो. ही वेबसाईट आहे. तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन Google वरती सर्च करायचं आहे. पहिली जी तुम्हाला साईट येईल गव्हर्नमेंट एक्झाम त्याच्यापुढे तुम्हाला प्रिपरेशन दिसून येईल. तर ती साईट जी आहे ती आपली असणार आहे. तुम्हाला तिथं जायचं आहे. साईटवरती गेल्याच्यानंतर पहिल्यांदा नवीन असाल तर साइन अप करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी या पदांसाठी 2023 मध्ये टी-सी-एस कंपनीनं घेतलेले जे काही एकूण 57 बॅचेसचे पेपर आहेत, हे पेपर तिथं आपण तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण ते तुम्हाला पी-डी-एफ या स्वरूपात तर देणारच आहोत, परंतु बरेच विद्यार्थी पी-डी-एफ घेतात आणि ते त्यांच्या मोबाईलच्या ड्राईव्हमध्ये असेल किंवा त्याची हार्ड कॉपी असून तुमच्या नोट्समध्ये असेल, ते पडून राहतं. विद्यार्थी बघत नाहीत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्याच्याकडं दुर्लक्ष होतं. त्यामुळं आपण हे जे पी-वाय-क्यू आहेत, हे पी-वाय-क्यू ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून देणार आहोत. त्याची बघा ऑनलाईन टेस्ट होणार आहे. ऑनलाईन टेस्ट या पद्धतीनं देणार आहोत. कशी असणार आहे ऑनलाईन टेस्ट बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जसं फायनल एक्झामला जाऊन बसता, जसं टी-सी-एस कंपनी तुम्हाला एक्झाम घेते, त्या पद्धतीनं तुम्हाला ही पद्धतीनं बघा याच्यामध्ये असणार आहेत. एकतर टाईम बॉन्डेड जो पॅटर्न आहे, टाइम बॉन्डेड या पद्धतीनं तुम्हाला तिथं एक्झाम द्यायचे आहेत. तुम्हाला तिथं एम-सी-क्यू टाइप असणार आहे. पुढं क्वेश्चन दिसणार आहे आणि तुम्हाला चारीपैकी एक ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमची बघा लाईव्ह एक्झाम होणार आहे ही आणि तुम्हाला
एक्झाम संपल्याच्या नंतर तुमचा जो स्कोर आहे, तो स्कोर तुम्हाला तिथं लगेच दिसणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे, ती सुद्धा लगेचच पाहायला मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही किती तयारी करताय, तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे, याची सुद्धा तुम्हाला कल्पना जी आहे, ती त्यामध्ये होऊन जाणार आहे. आणि त्यानंतर बघा, आता अपकमिंग भरती जी आहे पी-वाय-क्यू तर महत्वाचे आहेत आणि अपकमिंग भरती एम-पी-एस-सी घेईल किंवा तुमचं टी-सी-एस, आय-बी-पी-एस कुठलाही आयोग घेईल किंवा तुम्हाला थर्ड पार्टी कंपनी टी-सी-एस, आय-बी-पी-एस सारख्या कंपनी घेतील. पण आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचमुळं ज्यात आहे तलाठीचा काही जो सिलेबस आहे, त्या सिलेबसला पूर्ण इन्क्लुडेड असलेले त्यामध्ये मराठी असतील, इंग्लिश असेल, लँग्वेज असेल, जी-के, जी-एस, करंट असेल, सगळ्यात महत्त्वाचं आपण जी-के, जी-एस वरती भार देणार आहोत. आणि या सगळा जो सिलेबस आहे, या सगळ्या सिलेबस वरती आपण कशाही पद्धतीची बॅच वगैरे घेणार नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हप्त्यातून वीकली एक्झाम कंडक्ट करणार आहोत फ्रेश. बघा, एक तर आपण पी-वाय-क्यू देत आहोत. पूर्ण पी-वाय-क्यूच्या पी-वाय-क्यू तुम्हाला सोडवता येणार आहेत आणि करंट सुद्धा आत्ताचं जी-के, जी-एस, मॅथ, रिझनिंग आणि लँग्वेज या सगळ्याचं मिळून टाइम बाउंडेड पद्धतीनं 100 क्वेश्चनची आपण तुम्हाला वीकली एक्झाम जी आहे, ती वीकली एक्झाम सुद्धा इथं प्रोव्हाईड करणार आहोत. त्यामुळं तुम्हाला तुमचा दिवसभरामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये किती प्रमाणामध्ये अभ्यास झाला आहे, तुम्ही कुठं कमी आहात, तुम्हाला अभ्यासाची कुठं गरज आहे, या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी कळत जाणार आहेत. आणि बघा, आजपासून आपण एक कन्सिडर करू की ग्राम महसूल अधिकारी यांची एक्झाम जी आहे ती 6 ते 8 महिन्यानंतर आपले एक्झाम होतील, आपण असं कंडक्ट करू. कारण एक्झाम यायला, फॉर्म भरायला, तारीख यायला बराच वेळ लागत असतो. आपण एक साधारणतः 6 ते 8 महिन्याचा आपल्याकडं वेळ आहे असं कन्सिडर करू. आणि जो आपण सुरू केलेला आहे उपक्रम, याला सुरुवात करू. आपण हा लवकरच घेणार आहेत. याच्यावरती मी तुम्हाला सविस्तररित्या एक वेगळा व्हिडिओ बनवून सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलशी जोडले जा. याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या विभागांमध्ये जे आहे ती पदभरती लवकर येणार आहे. आणि त्यामुळं तुमचा अभ्यास जो आहे, तो अभ्यास कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे आहे ते आपल्या ऑनलाईन पोर्टल सोबत करणार आहोत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा खूप सारा फायदा होणार आहे, याची सुद्धा मी गॅरंटी घेतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं ऑनलाईन जे पोर्टल आहे ते सुद्धा जॉइन करायला विसरू नका. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथं जाऊन तुम्ही डायरेक्टली आपलं जे पोर्टल आहे ऑनलाईन त्याच्याशी जोडू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सगळे पी नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉइन करा. धन्यवाद.